Hello student, in this video we are going to study the 11th chapter, that is enhancement in food production. In this chapter the point like 11.1, 11.5, 7, 8, 9, 10, 11 and 12. This point kept for your evaluation in board exam and other points become reduced. In this chapter, that is enhancement of food production. To enhance means to improve of food production. That means how we can improve or enhancement or to enhance the food quality as well as food quantity. या चॅप्टर मध्ये आपल्याला काय शिकायचंय तर जे काही फूड क्वालिटी आहे किंवा फूड क्वांटिटी जे आहे ती कशी इम्प्रूव्ह करायची, एखादं हायब्रिड प्लांट किंवा व्हरायटी कुठल्या मेथड्सनी तयार केले जातात हे आपण या चॅप्टर मध्ये पाहणार आहे. दॅट इज एन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन, म्हणजे फूड क्वालिटी क्वांटिटी इन्हान्स कशी करायची किंवा इम्प्रूव्ह कशी करायची हे आपण या चॅप्टर मध्ये पाहणार आहे. तर त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आपल्याला पाहायचा आहे पहा, इम्प्रूव्हमेंट इन द फूड प्रोडक्शन. हाऊ वी कॅन इम्प्रूव्ह द फूड प्रोडक्शन. त्याच्यामध्ये काय दिले पहा, फूड इज वन ऑफ द बेसिक नीड ॲज इट गिव्स अस एनर्जी फॉर एव्हरीथिंग. हे तर आपल्याला माहिती आहे, फूड इज वन ऑफ द सोर्स फ्रॉम विच वी गेटिंग द एनर्जी अँड विथ द हेल्प ऑफ दिस फूड वी कॅन कम्प्लीट आवर बेसिक नीड्स. इट कीप्स अस अलाइव्ह. हे तर काही सांगायची गरज नाही, अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही, म्हणजे इट कीप्स अस अलाइव्ह. स्ट्रॉंग अँड हेल्दी, म्हणजेच अन्नामुळे आपल्याला काय मिळतं, हेल्दी म्हणजे आपण चांगले राहू शकतो, त्याचबरोबर स्ट्रॉंग पण होतो. इट कॅन बी डिफाइन्ड ॲज एनिथिंग सॉलिड ऑर लिक्विड विच वेन सॉल्ट डायजेस्ट अँड असिम्युलेटेड इन द बॉडी कीपिंग अस वेल. म्हणजे आपण जे काही सॉलिड किंवा लिक्विड अन्न घेतो मग ते काय होतं, कधी काय करतो आपण, ते सॉल्ट म्हणजे गिळतो, डायजेस्ट होतं ते अन्न, त्याच्यानंतर त्याचं सात्मीकरण म्हणजे असिम्युलेशन होतं आणि आपली इन द बॉडी अँड कीपिंग अस वेल, आणि आपल्याला चांगलं म्हणजे आपली बॉडी नीट राहण्यासाठी ते मदत करतं. इट इज ऑर्गॅनिक एनर्जी रिच नॉन पॉयझनस इडिबल अँड नरिशिंग सबस्टन्स. मग फूड हे काय आहे किंवा त्या फूडमध्ये काय असतं, इट इज एनर्जी रिच ऑर्गॅनिक मटेरियल विच आर प्रेझेंट इन द फूड. इट इज नॉन पॉयझनस ॲज वेल ॲज इडिबल, खाण्यायोग्य आहे, अँड नरिशिंग सबस्टन्स, म्हणजेच या फूडमध्ये नरिशिंग सबस्टन्स पण असतात, आपल्याला पोषण, आपल्या बॉडीला पोषण देणारे काही घटक पण त्याच्यामध्ये असतात. द ग्रीन प्लांट सिंथेसाइज दर ओन फूड मटेरियल बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. हे तर तुम्हाला माहिती आहे, ग्रीन प्लांट काय करतात, फोटोसिंथेसिसच्या सहाय्याने स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. बट ॲनिमल्स इन्क्लुडिंग ह्युमन कॅनॉट सिंथेसाइज दर फूड ऑन देअर ओन, हेन्स आर डिपेंडंट ऑन द प्लांट्स डायरेक्टली. म्हणजे काय तर प्लांट्स स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, परंतु आपण आपलं अन्न तयार करू शकत नाहीत, म्हणजे ॲनिमल्स अन्न तयार करू शकत नाही. सो दे डायरेक्टली डिपेंड्स अपॉन द प्लांट्स फॉर गेटिंग द फूड मटेरियल. द फॅमिन इज रिस्पॉन्सिबल फॉर द dearth of food besides the rapid and dramatic increase in the world population over the time. आता हे तर तुम्हाला माहिती आहे, दुष्काळ, त्याचबरोबर दुष्काळ पडल्यामुळे काय होतं, अन्नाची काय होते, आपल्याला कमतरता भासते. त्याचबरोबर बिसाइड्स म्हणजे त्याच्याशिवाय रॅपिड अँड ड्रॅमॅटिक इन्क्रीज इन द वर्ल्ड पॉप्युलेशन, त्याचबरोबर दुष्काळानंतर त्याचबरोबर काय होते, आपल्या पॉप्युलेशन, ह्युमन पॉप्युलेशन काय होते, वाढता आहे. टू मीट द इन्क्रीजिंग डिमांड फॉर फूड देअर इज नीड टू इम्प्रूव्हमेंट ऑफ फूड प्रोडक्शन बोथ क्वांटिटी वाईज ॲज वेल ॲज क्वालिटी वाईज. त्याच्यामुळं प्रत्येक व्यक्तीला, जे काही वाढतं पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला अन्न मिळालं पाहिजे, मग त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, फूड प्रोडक्शन करावं लागणार आहे. मग ते फूड प्रोडक्शन करत असताना त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी न बिघडवून देता ते आपल्याला फूड किंवा अन्न तयार करणं गरजेचं आहे, किंवा जे काही फूड क्रॉप्स आहेत ते डेव्हलप करणं गरजेचं आहे. हे जे काही फूड क्रॉप्स आहेत ते कुठल्या मेथड्सनी तयार केले जातात, तर प्लांट ब्रीडिंग अँड ॲनिमल ब्रीडिंग हेल्प अस टू इन्क्रीज द फूड प्रोडक्शन. म्हणजे जे काही हायब्रिड व्हरायटी आहेत, सध्या बाजारामध्ये अनेक हायब्रिड व्हरायटी आहेत
की ज्याच्यामुळं काय होतं, आपली अन्नाची गरज भागवली जाते. म्हणजेच अनेक फूड क्रॉप जे आहेत की जे हायब्रिड आहेत ते कुठल्या मेथडनी तयार केले जातात, तर प्लांट ब्रीडिंग आहे किंवा काही ॲनिमल्स आहेत त्यांना आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल्स असं म्हणतो, ते ॲनिमल ब्रीडिंगनी तयार केले जातात टू फुलफिल आवर द फूड रिक्वायरमेंट. दिस इज नथिंग बट द improvement in food production, that is 11.1. Later on the next point 11.5, that is biofortification. आता या पॉइंट मध्ये काय दिलेलं आहे पहा, मधले जे पॉइंट आहेत मी तुम्हाला सांगितलं ते गाळलेले आहेत, रिड्यूस केलेले आहेत, जे आपल्याला आहेत सध्या तेच आपण पाहणार आहे. तर पुढचा पॉइंट कुठला आहे पहा, बायोफोर्टिफिकेशन. द बायोफोर्टिफिकेशन इट इज वन ऑफ द मेथड which is used for production of hybrid crop. आत्ताच आपण पाहिलं प्लांट ब्रीडिंग ही एक मेथड आहे की जिच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, नवीन हायब्रिड व्हरायटी क्रॉपच्या तयार करू शकतो. त्याच्यातली ही एक मेथड आहे बायोफोर्टिफिकेशन. तर बायोफोर्टिफिकेशन म्हणजे काय असतं, तर फोर्टिफिकेशन याचा अर्थ काय होतं पहा, हायब्रिडायझेशन. दॅट मीन्स टू प्रोड्यूस द हायब्रिड प्लांट व्हरायटी विच इज हायली न्यूट्रिटिव्ह. म्हणजे अशा प्लांट व्हरायटी तयार केले जातात किंवा क्रॉप व्हरायटी तयार केल्या जातात या मेथडनी की ज्या हायली न्यूट्रिटिव्ह असतील, की ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन पोषण पद्धती काय असेल त्याची हाय असेल, जास्त असेल. याच्यामध्ये काय केलं जातं पहा, इट इज द मेथड इन विच क्रॉप्स आर ब्रीड ऑर प्रोड्यूस्ड फॉर हॅव्हिंग हायर लेवल ऑफ व्हिटॅमिन्स, मिनरल, फॅट्स, दॅट इज बेटर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. मी तुम्हाला आता सांगितलं या बायोफोर्टिफिकेशनमध्ये अशा क्रॉप व्हरायटी तयार केले जातात की ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स किंवा फॅटचं कंटेंट काय असेल, जास्त असेल. ड्यू टू दिस प्रॉब्लेम ऑफ मालन्यूट्रिशन कॅन बी ओव्हरकम. जर आपण अशा हायब्रिड व्हरायटी तयार केल्या की ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल, फॅट्स, प्रोटीन्स हे हाय लेवलचा असेल किंवा हायली न्यूट्रिटिव्ह असेल, त्याच्यामुळं काय होतं, मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषणाची जी काही समस्या आहे ती दूर होण्यास मदत होते. फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ह वेअर कन्सिडर्ड फॉर द ब्रीडिंग प्रोग्राम. आता याच्यामध्ये काही ऑब्जेक्टिव्ह म्हणजे आपण त्याला उद्देश म्हणूया किंवा उद्दिष्टे. या बायोफोर्टिफिकेशनची उद्दिष्टे काय आहेत, तर त्याच्यामध्ये काय आहे, प्रोटीन कंटेंट अँड हाय क्वालिटी. प्रोटीन कंटेंट अँड क्वालिटी म्हणजे जी काय आपण क्रॉप व्हरायटी तयार करणार आहोत बायोफोर्टिफिकेशन या मेथडनी, तर त्या प्लांटमध्ये किंवा त्या क्रॉप व्हरायटीमध्ये प्रोटीनचं कंटेंट कसं असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. ऑइल कंटेंट अँड क्वालिटी. ऑइल कंटेंट म्हणजे जे काही ऑइल प्रोड्युसिंग प्लांट आहेत, म्हणजेच ज्या सीड्सपासून आपण ऑइल मिळवतो, फॉर एक्झाम्पल ग्राउंडनट आहे, त्याच्यापासून काय करतो आपण, ऑइल मिळवतो. तर त्याच्यामध्ये किंवा ऑइल कंटेनिंग प्लांट्समध्ये काय पाहिजे, क्वालिटी त्याची काय पाहिजे, हाय पाहिजे. त्याच्यानंतर विटॅमिन कंटेंट तसंच आहे, विटॅमिन कंटेंट पण कसं पाहिजे, जास्ती पाहिजे. मायक्रोन्यूट्रिएंट्स कंटेंट अँड क्वालिटी. त्याचबरोबर त्या हायब्रिड प्लांटमध्ये काय पाहिजेत, मायक्रोन्यूट्रिएंट जे आहेत की जे आपल्याला बॉडीसाठी उपयोगी असतात. मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम आहे विच इज प्रेझेंट इन आवर ब्लड or it is present in the hemoglobin. This micronutrient is very essential. Micronutrient means they are required in small amount but they are required for good health. हे जे काही मायक्रोन्यूट्रिएंट आहे ते कमी प्रमाणात लागतात आपल्याला बॉडीसाठी, परंतु ते खूप महत्त्वाचे असतात. त्याच्यामुळे ते मायक्रोन्यूट्रिएंट आपल्या बॉडीला मिळणं गरजेचं आहे. मग ते मायक्रोन्यूट्रिएंट या हायब्रिड क्रॉपमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे दीज आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ बायोफोर्टिफिकेशन. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय बा, बायोफोर्टिफिकेशन कॅन बी अचीव्ड थ्रू conventional selective breeding. Biofortification can be achieved by conventional selective breeding and also through the recombinant DNA technology. आता हे बायोफोर्टिफिकेशन म्हणजे जे काय आपण हायब्रिड प्लांट व्हरायटी मिळवणार आहोत त्या कुठल्या मेथडनी मिळवल्या जातात, तर कन्व्हेन्शनल सिलेक्टिव्ह ब्रीडिंग.
कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक, सिलेक्टिव्ह ब्रीडिंग म्हणजे काय, हायब्रिडायझेशन, की ज्याच्यामध्ये जे आपण पॅरेंट निवडतो. आता एखादं हायब्रिड क्रॉप व्हरायटी तयार करत असताना काय केलं जातं, अर्थात फिमेल प्लांट, मेल प्लांट घेतलं जातं, मेल आणि फिमेल प्लांट घेतलं जातं. आणि ते कसे असणार आहेत, हाय क्वालिटी असतात. हे जे काय आपण प्लांट निवडलेले आहेत फिमेल आणि मेल, ते कसे असतात, हाय क्वालिटीचे असतात. आणि असे हाय क्वालिटीचेच प्लांट काय केले जातात, सिलेक्ट केले जातात. आणि त्याच्यापासून काय तयार केलं जातं, ऑस्प्रिंग किंवा हायब्रिड प्लांट्स किंवा हायब्रिड क्रॉप व्हरायटी डेव्हलप केली जाते. म्हणजे हे हायब्रिड क्रॉप व्हरायटी डेव्हलप करण्यासाठी त्याचे पॅरेंट्स कसे पाहिजेत, हायली न्यूट्रिटिव्ह पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, हे अगोदर सिलेक्ट केले जातात, पॅरेंट सिलेक्ट केले जातात या मेथडमध्ये. म्हणून त्याला म्हणायचं सिलेक्टिव्ह ब्रीडिंग मेथड ऑर प्रॅक्टिस. अँड ऑल्सो थ्रू द रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये तर 2 वेगवेगळ्या प्लांटचे DNA एकत्र आणले जातात. 2 वेगवेगळ्या प्लांटचे DNA म्हणजे 2 वेगवेगळे प्लांट्स आहेत, 2 वेगवेगळे प्लांट्स आहेत आणि त्या प्लांटचे DNA काय केले जातात, एकत्र आणले जातात आणि त्याच्यापासून हाय क्वालिटी हायब्रिड क्रॉप व्हरायटी डेव्हलप केली जाते. म्हणजेच सिलेक्टिव्ह ब्रीडिंग आणि रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी याच्या सहाय्याने हायब्रिड क्रॉप्स डेव्हलप केले जातात, की जे कसे असतात, हायली न्यूट्रिटिव्ह असतात. आता रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर तुम्ही एक एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला, पोमॅटो. आता हे एक्झाम्पल इथे लागू पडत नाही, किंवा रिकॉम्बिनंट DNA एवढं लक्षात ठेवा, सिलेक्टिव्ह ब्रीडिंग आणि रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, हायब्रिड क्रॉप व्हरायटी डेव्हलप करू शकतो. मग काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत की जे बायोफोर्टिफिकेशन मध्ये काय केले जातात, किंवा बायोफोर्टिफिकेशन या मेथडमध्ये हे जे काही क्रॉप व्हरायटी आहेत त्या काय असतात, हायली न्यूट्रिटिव्ह आहेत. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या आहेत पहा, फोर्टिफाईड मेज हॅव्हिंग ट्वाइस अमाऊंट ऑफ अमिनो ॲसिड्स दॅट इज लायसिन अँड ट्रिप्टोफॅन. आता हे काय, लायसिन अँड ट्रिप्टोफॅन, दीज आर नथिंग बट अमिनो ॲसिड. जवळपास बऱ्याचशा प्रोटीन्समध्ये काय असतं पहा, लायसिन आणि ट्रिप्टोफॅन असतं. आपल्याला माहिती आहे प्रोटीन हे कशाचं बनलेलं असतं, तर अमिनो ॲसिडचं बनलेलं असतं. आणि जवळपास बऱ्याचशा प्रोटीन्समध्ये काय असतं, लायसिन आणि ट्रिप्टोफॅन असतं. म्हणून फोर्टिफाईड म्हणजे हायब्रिडाइज्ड मेजमध्ये काय केलं जातं, ट्वाइस अमाऊंट म्हणजे दुप्पट प्रमाणामध्ये लायसिन आणि ट्रिप्टोफॅनचं प्रमाण काय होतं, वाढवलं जातं. त्याच्यानंतर वीटची व्हरायटी आहे, वीट ॲटलास 66 ही लक्षात ठेवा, MCQ साठी महत्वाचं आहे पहा. वीटची व्हरायटी आहे ॲटलास 66 हॅज हाय प्रोटीन कंटेंट. आता तुम्ही म्हणाल वीटमध्ये किंवा गव्हामध्ये काही प्रोटीन नसतं का, तर असतं, नॅचरली प्रोटीन्स असतात त्याच्यात, परंतु ॲटलास 66 ही जी वीटची व्हरायटी आहे तिच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवलेलं आहे. लाईक आयर्न ॲज वेल एज आयर्न फोर्टिफाईड राईस हॅज 5 times मोर आयर्न आर डेव्हलप्ड. त्याच्यानंतर राईसची एक व्हरायटी तयार केली आयर्न फोर्टिफाईड, तिच्यामध्ये काय आहे पहा, 5 times मोर, 5 पटीनं आयर्नचं कंटेंट काय आहे, जास्त आहे, आयर्न फोर्टिफाईड. तर ह्या 2 व्हरायटी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं काय दिलंय पहा, व्हेजिटेबल क्रॉप्स लाईक कॅरट अँड स्पिनाच. व्हेजिटेबल क्रॉप्स लाईक कॅरट अँड स्पिनाच हॅव मोर व्हिटॅमिन ए अँड मिनरल्स. आता कॅरटमध्ये व्हिटॅमिन ए असतं हे तुम्हाला माहितीच आहे, स्पिनाच म्हणजे पालक त्याच्यामध्ये पण असतं. परंतु या बायोफोर्टिफिकेशनमध्ये काय केलं जातं, तर न्यूट्रिटिव्ह किंवा जे काही व्हिटॅमिन्स मिनरल्स आहेत त्याचं प्रमाण वाढवलं जातं. तर कॅरेटमध्ये व्हिटॅमिन ए असतंच नॅचरली, परंतु इथं काय केलं जातं, बायोफोर्टिफिकेशनच्या सहाय्याने व्हिटॅमिन एचं प्रमाण जास्त केलं जातं. म्हणजेच व्हेजिटेबल क्रॉप्स लाईक कॅरट अँड स्पिनाच हॅव मोर व्हिटॅमिन ए अँड मिनरल्स. लॅटर ऑन व्हिटॅमिन सी इज इनरिच्ड. bitter gourd and tomato have been developed by IARI. bitter gourd कारले म्हणतो आपण त्याला, टोमॅटो, याच्यामध्ये काय केलं जातं, व्हिटॅमिन सीचं प्रमाण वाढवलं जातं.
vitamin C enriched bitter gourd and tomato have been developed by IARI, Indian Agricultural Research Institute. IARI, इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट, याच्यामध्ये काय केलं जातं, हे सगळे एक्सपेरिमेंट केले जातात. दिस इज नथिंग बट बायोफोर्टिफिकेशन. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल बायोफोर्टिफिकेशन म्हणजे काय थोडक्यात, टू डेव्हलप द हायब्रिड क्रॉप व्हरायटी विच इज हायली न्यूट्रिटिव्ह. म्हणजे या मेथडमध्ये हायब्रिड क्रॉप व्हरायटी डेव्हलप केले जातात की ज्यांच्यामध्ये जे काही मिनरल्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स वगैरे जे काय आहेत त्याचं क्वालिटी वाढवली जाते किंवा क्वांटिटी पण वाढवली जाते. म्हणजेच हायब्रिड क्रॉप व्हरायटी मेक्स more nutritive. This is nothing but the biofortification. Thank you.